अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। मनाची अगाध शक्ती कशी वाढवायची हे आपण मागील भागात पाहिले। आज आपण मनाची नकारात्मक शक्ती कशा पद्धतीने वाढते, त्याला नेमकी कारण कोणती आहेत हे आपण पाहणार आहोत। माणूस जीवनात अनेक गोष्टी करत असताना इच्छा व्यक्त करत असतो आणि त्या इच्छेमध्ये लपलेली असते अपेक्षा। आणि अपेक्षा हेच मूळ कारण आहे दुःखाचं। प्रत्येक कर्मामध्ये आपण अपेक्षा ठेवलेली आहे। मी हे कर्म केल्यानंतर मला त्याचं इच्छित फळ हे अमुक मिळेल, या गोष्टीची असणारी अपेक्षा। आणि ज्यावेळी ते कर्म केल्यानंतर त्याच्याप्रमाणे जर अपेक्षित अशी इच्छा पूर्ण नाही झाली तर त्याबद्दल मनामध्ये खंत निर्माण होते, दुःख निर्माण होतं, क्लेश निर्माण होतो। आणि म्हणूनच अपेक्षा हे मूळ कारण आहे दुःखाचं। जसं आई वडील आपल्या लहान छोट्याशा बाळाला जन्म दिल्यानंतर त्या बाळाबद्दल अनेक स्वप्न ती रंगवत असतात। त्याच्याबरोबर खेळ खेळत असताना त्याच्या भविष्याबद्दल अनेक स्वप्न ती पाहत असतात। हळूहळू बाळ ते मोठं होत जातं, तसतशा आई वडिलांची त्याच्याकडनं असणारी अपेक्षा ही वाढत जाते। एक दिवस असा येतो की ते बाळ या अपेक्षांना, त्यांच्या इच्छांना, त्यांच्या स्वप्नांना थोडंसं बाजूला करतो आणि आपली इच्छा, आपली अपेक्षा, आपली स्वप्न तो मिळवण्यासाठी धडपडायला लागतो। परिणामी आई वडिलांनी ठेवलेली त्याच्याकडची अपेक्षा ही भंग पावते आणि त्याचं दुःख त्यांना निश्चित होतं। जरा अजून त्याच्याही पुढे जाऊया। ज्यावेळी एखादी मुलगी आणि एखादा मुलगा यांचं लग्न होतं, त्यानंतर त्यांनी एकमेकांबद्दल अनेक अपेक्षा ठेवलेली असतात। एकमेकांच्या जीवनाबद्दल, संसाराबद्दल अनेक अशी स्वप्न रंगवलेली असतात। ही रंगवलेली स्वप्न ही एकमेकांना विश्वासात न घेता एकमेकांकडून ठेवलेली अपेक्षा, आणि ह्या अपेक्षा हळूहळू एकमेकांबद्दलच्या तुटत जातात, संपत जातात आणि फक्त तडजोडीवरती हा संसार चालत राहतो। आणि म्हणूनच इथेही अपेक्षेतून दुःखच मिळतं। असंच आपण समाजात, असंच आपण आपल्या मित्र परिवारात अशाच पद्धतीने अपेक्षा ठेवत असतो। आपल्या कामाबद्दल, आपल्या व्यवसायाबद्दल, आपल्या नोकरीबद्दल अशा अनेक अपेक्षा आपण ठेवत असतो। आणि या अपेक्षा भंग पावल्या किंवा ज्या अपेक्षा आपण रंगवल्या त्याप्रमाणे जर पूर्ण नाही झाल्या तर त्यामुळे आपल्याला दुःख निर्माण होतं। आणि हे दुःख नकारात्मक विचारांची वाढ करण्यास कारणीभूत होतं। मनामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढण्याचं मूळ कारण ठरतं। जीवनामध्ये आपण जसं एखादं स्वप्न आपल्या आयुष्यासाठी ठरवत असतो आणि त्या मार्गावरती सातत्याने प्रयत्न करत असतो, शेवटी या प्रयत्नांना येणाऱ्या अपयशामुळे मनुष्याचं मन हे नैराश्याकडे झुकतं। या नैराश्यातूनच निर्माण होते नकारात्मक ऊर्जा। एकदा प्रयत्न केला, दुसऱ्यांदा प्रयत्न केला, वारंवार प्रयत्न केल्यानंतर आपण असं म्हणतो की माझं नशीबच खोटं आहे,
माझं नशीबच फुटलेलं आहे. मी कितीही प्रयत्न केले तरी मला यश काही माझ्या पदरात नाही. अपयश, अपयश आणि अपयश. माझ्या नशिबात फक्त अपयश आहे. माझं दुर्भाग्य आहे. माझं नशीबच खोटं आहे. असे दोष देत आपण सातत्याने राहतो. परंतु त्या अपयशापाठीमागे नेमकं कारण काय आहे? माझे केलेले प्रयत्न कुठे कमी पडत आहे याचा विचार न करता किंवा योग्य पद्धतीने योग्य निर्णय न घेता फक्त नशिबाला दोष देत राहतो आणि दुर्भाग्यवश त्याचा परिणाम आपल्या मनावरती सातत्याने होत राहतो. माणसाची नकारात्मक ऊर्जा म्हणजे काम न करण्याची इच्छा. काही नाही, मला आयतं मिळतंय ना, चाललंय, चला ठीक आहे. आई वडिलांनी लहानपणापासून मला हे दिलं ते दिलं, मला न मागता सगळ्या गोष्टी मिळत गेल्या किंवा मागता क्षणी अनेक गोष्टी मिळत गेल्या. त्याच्यामुळे आता मला प्रयत्न कशाला करायला पाहिजे? मिळतंय ना आरामशीर, 2 वेळेचं खायला मिळतंय, हवं तसं फिरायला मिळतंय, मजा करायला मिळते. याच्यातून निर्माण होतो तो आळस. आणि हा आळस माणसाचा महान शत्रू मधला एक शत्रू आहे. काहीच करायचं नाही, मस्तपैकी पडून राहायचं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, फक्त आज्ञा सोडायची आणि मागायचं. मिळतंय ना, कशाला मेहनत केली पाहिजे? आळस. याच्यातून काय होतं तर याच्यातूनही निर्माण होते नकारात्मक ऊर्जा. कोणतीही गोष्ट करण्याची इच्छाच नसणं, काहीच करायचं नाही, बस आरामशीर. सकाळी आरामशीर उठायचं, लोळत राहायचं, इकडे तिकडे गप्पा गोष्टी मारायचं, याने काय केलं, त्याने काय केलं, कोणी काय चाललंय, याच्याच फक्त चकाकण्या मारायच्या आणि आरामशीर 2 वेळचं जेवायचं आणि उतानी पडून राहायचं. एवढंच काम. अशी माणसं काहीच करत नाही, फक्त पडून राहायचं, आराम करायचा, जीवाची ऐश करायची, बस एवढंच. त्यांचं म्हणणं एकच असतं, पोटाला मिळतंय ना आणि आयुष्यात काय पाहिजे, काय करायला पाहिजे, म्हणजे कसले दिवे लावायचे थोडक्यात, आणि यांच्याकडनं कसल्या पद्धतीचे दिवे लागायची अपेक्षा करणं चुकीचं. काहीच करायचं नाहीये, शांत पडून राहायचंय. आळशी माणसाची संगत म्हणजेच विषारी सापाची संगत केल्यासारखं असतं. एक वेळ ज्याच्या नशिबात सतत अपयश येत असतं त्याची संगत केलेली चांगली का? तर त्याच्याकडनं प्रयत्न करण्याची जी इच्छाशक्ती आहे ती शिकण्यासारखी असते. कारण तो प्रयत्नवादी आहे, मला करायचं आहे, मला मिळवायचं आहे, मला पुढे जायचं आहे. त्याची धडपड सतत आहे काही ना काही करण्याची. अशा माणसाची संगत नेहमी चांगली. यश आणि अपयश हा नंतरचा भाग, पण प्रयत्नवादी असणं ही पहिली गोष्ट आहे की माणसाला सकारात्मकतेकडे वळवते. सकारात्मक विचार निर्माण करण्याची वृत्ती या प्रयत्नवादी माणसांकडे असते. अशा व्यक्तींना नक्कीच आज नाही तर उद्या यश मिळणारच. माणूस स्वावलंबी नसतो, काही ना काही दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याची सवय असते त्याला. जसं लहानपणापासून आई मला हे दे, ताई मला हे दे, लहानाचा मोठा झाला, बाबांकडनं अपेक्षा, बाबा मला नोकरी लावा, बाबा मला धंद्यासाठी पैसे द्या,
बाबा माझी ही मदत करा. पुढे लग्न झालं, बायकोकडनं सांगणार हे मला हे आणून दे, हे मला ते आणून दे. मूल झालं, मुलाला सांगणार बाळा ते घेऊन ये, बाळा ते घेऊन ये. आणि काय सांगणार, नाही त्याला आतापासून सवय लागली पाहिजे. अरे पण मूर्खा, तू स्वतः काय नाहीस लहानपणापासून तुला सवय लावलास? तू स्वतः का नाही झाला स्वावलंबी? दुसऱ्यांवरती अवलंबून राहणं, स्वकर्तृत्वावरती पाणी टाकणं, परावलंबन म्हणजेच काय? ही पण आहे न करण्याची इच्छा. मिळतंय ना, होतंय ना, चाललंय ना, चालू द्या. परावलंबन, दुसऱ्यांवरती अवलंबून राहणं सातत्य. पण तेच जर स्वतःहून उठलं, मला जे पाहिजे ते केलं, मला हवं नको ते माझं, मी इच्छा पूर्ण केली, परावलंबन. सातत्याने दुसऱ्याकडनं अपेक्षा ठेवायची, स्वतः काही करायचं नाही. फक्त काय, हा मला नोकरीला जायचं, सकाळी उठायचं, रात्री परत यायचं, संध्याकाळी. सकाळी उठल्यापासून सगळ्यांना ऑर्डर देत सोडणं, मला हे दे, मला ते दे, मला ते पाहिजे, ते घेऊन जायचं, कसं कसं ऑफिसला पोचायचं, धंद्याच्या ठिकाणी जायचं. झाला तरी ठीक, नाही झालं तरी ठीक. 8 तास कसे तरी भरायचे, मिळणारा पगार ठीक आहे, मिळाला. माझं जीवन जसं तसं चाललंय. प्रगती फक्त स्वप्नात, प्रत्यक्षात ती आणण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे ते नाही. कामाच्या ठिकाणी हे जरा माझं तेवढं जरा काम करून दे ना, हे माझं जरा हे अडकलंय काम, ते तेवढं जरा पार पाडून दे ना. पण त्यासाठी स्वतः प्रयत्न करणं नाही, जरा तेवढंच ते अपेक्षा, परावलंबन सगळीकडे तसंच. व्यवसायात प्रयत्न करायचे नाही. हा गेलो, दुकान उघडलं, ऑफिस उघडलं, बसलो, कागदावरती सगळं उतरवलंय, डोक्यात आहे माझ्या, डोक्यात काय सांगतात, डोक्यात आहे माझ्या सगळं, पण प्रत्यक्षात कृतीत काही नाही. आणि त्याच्यामुळे अनुभवाच्या गाठीत काहीच नसतं. फक्त इकडचं तिकडचं, त्याने असं केलंय, त्याने तसं केलंय, हा मी पण असंच करतो. पण तिथली भौगोलिक परिस्थिती काय आहे, तिथलं वातावरण काय आहे, तिथली बाजारपेठ कशी आहे, याचा विचार नाही. नाही त्याने केलंय, तो यशस्वी झाला, मला का नाही मिळणार? हा काल तो स्कूटर वरून फिरत होता, आज मर्सिडीज मधून फिरतोय, मी पण फिरेन ना. पण ते कागदावर डोळे मिटून, प्रत्यक्षात नाही. का? तर परावलंबन, स्वतःची धडपड करणे नाही, स्वतःचं डोकं चालवणं नाही, स्वतःच्या बुद्धीला ताण द्यायचा नाही. सगळ्यांनी जी वाट मळून ठेवली त्या वाटेनेच चालायची, दुसरी वाट निर्माण करणे नाही. परावलंबन हे सुद्धा नैराश्याचं कारण आहे. याच्यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा मनाकडे निर्माण होत राहते. मनाची स्वतःची इच्छा शक्ती दृढ होत नाही, मन निर्बळ होतं, मन परावलंबी होतं, दुसऱ्यावर अवलंबून आहे. केव्हाही झोपायचं, केव्हाही उठायचं, कसंही राहायचं, अशी दिनचर्या. काय म्हणायचं, रात्री मी 12-1 वाजेपर्यंत काम करत होतो, 2 वाजेपर्यंत काम करत होतो. काम काय तर व्हॉट्सअप वरती म्हणे चॅटिंग चालू होतं. किती वाजले? 1:30 वाजले. सकाळी उठायला उशीर होणारच.
किती वाजता उठले राजे? 11 वाजता, 12 वाजता. अरे तुझा अर्धा दिवस त्यातच संपला. पुढच्या अर्ध्या दिवसात तू कोणते दिवे लावणार आहेस? चुकीची दिनचर्या. आमची साखर झोप ही पहाटे नसते, सूर्योदयानंतर असते. 7-8 वाजता आम्हाला साखर झोप लागते, गाढ झोप. ज्या वेळेला मनुष्याने सक्रिय व्हायला पाहिजे, बाहेर पडायला पाहिजे कामाच्या वेळेला, त्या वेळेला हे मध्यरात्रीची गाढ झोप घेतात. अशा माणसांना सुखी जीवन आणि यशस्वी जीवन याचा अर्थच माहित नसतो. ही माणसं फक्त आरामशीर चाललंय, मी काय करतो आणि काय नाही, एवढ्याच आपल्याच मस्तीत जगत असतात ही माणसं. त्यांना दुसऱ्याचं काही पडलेलं नाही. दुसऱ्याचं तर सोडा, स्वतः बद्दल सुद्धा अशा माणसांना कसलीच फिकीर नसते, काळजी नसते. जीवन फक्त एक मजा आहे आणि ते जगायचं आहे, मजा करायची बस. आणि म्हातारपणी या चुकीच्या सवयींमुळे अनेक रोगांनी जर्जर झालेलं शरीर, मग त्यावेळी दोष कोणाला देणार? मग म्हणणार ना माझ्या नशिबाचे, पुढच्या कर्माची फळं भोगतोय कोणाच. अरे कर्म तुझ्या तूच भोगत आहेस. ज्या शरीराला निरोगी वातावरणामध्ये निरोगी बनवायचं असतं त्या वेळेला तू झोपलास, त्याच्यामुळे तुझं नशीब झोपलं. पहाटे बघा तुम्ही या निसर्गाकडनं शिका. कोणी काय सांगितलं, कोणत्या महात्म्याने काय सांगितलं याच्याही पेक्षा तुमच्या समोर जिवंत असा निसर्ग आहे, त्या जिवंत निसर्गाकडनं तरी शिका. बघा पशु पक्षी पहाटे होताच आपली घरटी सोडतात आणि आपल्या दैनंदिन कामाला ती व्यस्त होतात. संध्याकाळी सूर्यास्तानंतर ती आपल्या जागेवरती येतात, शांत आणि व्यवस्थित झोप घेतात आणि पुन्हा सकाळी पहाटे लवकर उठून आपल्या कामाला लागतात. या चुकीच्या पद्धतीने, या चुकीच्या शैलीने आपण जे जीवन जगत आहोत, याच्यामुळेच आपल्याला यश मिळत नाही, आपली प्रगती होत नाही आणि मग फक्त दोष देत बसायचं आणि त्याच्यातून फक्त नकार घंटा वाजवायची आणि आपल्या मनाला नकारात्मकच बनवायचं. देवाची पूजा करणं नाही, त्याची आराधना करणं नाही. रोज संडे टू संडे आमचा रविवार ठरलाय, मधले वार पार्टी आहे, रविवार तर हक्काची पार्टी आहे. अशा शैलीने आपण जीवन जगत आहोत. आपल्या कोणत्या मस्तीत आपण आपलं हे जीवन व्यर्थ घालवत आहात याची थोडी तरी जाणीव बाळगा. मोठेपणात जगायचं बस, तेवढंच आम्हाला माहिती. पण याच्यातून तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी असं यश किंवा जीवन सुखी बनवू शकत नाही. मनाची इच्छाच नसते. काय सकाळी कोण उठेल, बघू उद्याचं उद्या. ह्या चुकीच्या जीवनशैलीची आपण रोज जे सातत्याने चालत आहोत, याच्यामुळे तुम्ही नकारात्मक होत आहात. जशी आपण आपली जीवनशैली चुकीची जगत आहोत, तशाच पद्धतीने आपण आपला आहार सुद्धा चुकीचा घेत आहोत. कोणत्या वेळेला काय खाल्लं पाहिजे, कोणत्या वेळेला कसं खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, याचा जो नियम आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे, त्याच्या विरुद्ध आपण चाललो आहोत. चुकीच्या आहारामुळे
महत्वाचे 3 आजार, ज्याच्यातून अनेक रोग, अनेक आजार आपल्याला उद्भवत असतात. वात, पित्त आणि कफ. या तीनही आजारांना आपण निमंत्रण देत आहोत आणि त्याच्यामुळेच आपल्याला अनेक आजारांचं आपलं घर म्हणजे देह हे माहेरघर बनवत आहोत. शरीराला निरोगी कसं ठेवता येईल याचा विचार सोडूनच दिलेला आहे आम्ही. आता आम्ही असं ठरवलेलंच आहे, 40-50 साठी झाला संपलं. रिटायरमेंट म्हणजे काय, या दुनियेतूनच रिटायरमेंट घ्यायची. आजकाल अशी परिस्थिती आली आहे की 40-50च्या वयोगटातच हृदयविकाराचे झटके येतात आणि माणसं मरतायत. असं का, याचा विचार करणार कधी? निरोगी जीवन तुम्ही जगणार कधी? नाही तर काय म्हणे, धक्काधुक्कीचं जीवन आहे. स्वतःला वेळच नाही. आणि मग पैसे कमवण्यासाठी तुम्ही एवढी धडपड जी करता ती कशासाठी करताय? तुमचं शरीर जर निरोगी तुम्हाला राखता येत नसेल तर ही सर्व जी काही तुम्ही मेहनत करत आहात ही चुकीची नाहीये का? नाही म्हणे आमचं सुखी जीवन म्हणजे काय? आज म्हणे तर काय म्हणे, आम्ही हॉटेलात गेलो, काय खाल्लं तर चायनीज खाल्लं. 2 दिवसांनी नाही, माझ्या मित्राची पार्टी होती इकडे गेलो. काही जण म्हणतात नाही लग्नाची पार्टी होती तिकडे गेलो. महिन्यातून किमान आपण 4 ते 5 वेळा बाहेर हॉटेलामध्ये जेवत असतो किंवा बाहेरचं अन्न खात असतो. सकाळी लवकर उठा, तुमची भाजी भाकरी जे काही असेल ते घ्या सोबत आणि बाहेर पडा. नाही, शहरी जीवनाचं तर चित्र वेगळंच. काय तर म्हणे संध्याकाळी पाणीपुरी आणि काय तर बटाटा वडा आणि काय तर काय वेगळं आहे, चालू आहे, चरखा चालू आहे आमचा. फक्त आतमध्ये ढकलायचंय. अरे पण त्या आतमध्ये ढकलल्यानंतर त्याचे परिणाम तुझ्या शरीरावरती काय होत आहे याचा का कधी विचार करणार? चुकीचं खाणं, चुकीचं राहणं नेहमी माणसाला घातक असतं. आपणच आपल्या शरीराला रोगी बनवत आहोत आणि याचा दुष्परिणाम आपल्या मनावर सुद्धा होत आहे. नुसता शरीरावर होतो असं नाही, तर त्याचा परिणाम हा मनावर सुद्धा होतो. आणि सातत्याने जे लोक जसं सिगारेट ओढणं, दारू पिणं, हे बाहेरच्या गोष्टी सातत्यानं खाणं, ही माणसं नेहमी आजाराकडे तर वळतात, पण यांची मनं कमकुवत होतात. परिणामी हे लोक अपयशी जीवन जगतात आणि मग आपल्या नशिबालाच दोष देत राहतात. चुकीच्या आहारामुळे आपलं मन कमजोर होत असतं, नैराश्यग्रस्त होत असतं. म्हणून आहारावरती सुद्धा नियमन केलं पाहिजे आणि त्या नियमाने जगलं पाहिजे. महत्वाची गोष्ट एकच सांगतो, ज्याचं मन निरोगी त्याचं शरीर निरोगी आणि ज्याचं शरीर निरोगी त्याचंच मन निरोगी. आणि हे का घडतं तर आपल्यालाच आपल्याबद्दलचं ज्ञान नाही. आपण कधी उठलं पाहिजे, कोणत्या वेळेत काय केलं पाहिजे, आपल्या जीवनातल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या, आपल्याला शरीर कसं निरोगी ठेवता येईल, आपलं मन कसं निरोगी बनवता येईल, आपल्या मनाची शक्ती कशी वाढवता येईल, याबद्दल आपला अभ्यास नाही. आपला अभ्यास काय?
मला सकाळी उठायचंय, कामावर जायचंय, एवढं काम करायचंय, हे माझ्या बॉसने सांगितलेलं काम आहे, हे माझं धंद्यातलं काम आहे, मला एवढं झालं की माझं हे झालं, मला ही गोष्ट मिळणार, एवढंच. घरात काय तर डाळ भात आहे, उद्या काय तर हॉटेलमध्ये जाणं आहे, परवा काय तर अमुक आहे, अशी जीवनशैली. हा आमचा अभ्यास. काय प्रमाणे देवाची उपासना करतो आम्ही. काय करतो, मागच्या भागात सांगितलं सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आहे, आम्ही तेच करतो. म्हणजे झालं आमचा अभ्यास झाला. आहाराचे नियम आपल्याकडे एवढे चांगले केलेले आहे की कोणत्या ऋतूमध्ये कोणता आहार आपल्या शरीराला योग्य आहे याचं ज्ञान परिपूर्णपणे दिलेलं आहे. पण तरीही आम्हाला तो अभ्यास करायला वेळ नाही. आमचंच शरीर, आमचंच जीवन निरोगी बनवण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. वेळ कशात आहे? गप्पा गोष्टी करायला, फालतू गोष्टी करायला. तासन तास आम्ही त्याच्यामध्ये वेळ काढू. अगदी काय तर मग इंटरनेटवरती बसू, मग ह्याने हे लिहिलं, त्याने ते लिहिलं, टीव्ही वरती बातम्या बघणं, चित्रपट बघणं, याच्यासाठी सगळीकडे वेळ आहे. पण स्वतःचं जीवन निरोगी बनवण्यासाठी थोडासा सुद्धा वेळ आपल्याकडे नाही. काय तर आहे ना, जीवन जगून घ्या, मजा करून घ्या. अरे पण शेवटला उत्तरार्धामध्ये ज्यावेळी तू म्हातारा होशील त्यावेळी हे तुझं शरीर तुला साथ देत नाही. आता बघा ना तुम्ही, 35-40च्या नंतर उच्च रक्तदाबाचे आजार होत आहेत. ग्रासलेल्या मनामुळे तुम्हाला शुगरचा त्रास होतो आहे. 35-40व्या वयोगटात, ज्या वयोगटामध्ये तुमचं रक्त सळसळलं पाहिजे, त्या वयोगटात तुम्ही 70-80 नंतरचे जे आजार आहेत ते उपभोगताय. मग अशामुळे तुमचं जीवन, त्याची कालमर्यादा जर कमी झाली तर त्याच्यात विचार करण्यासारखं काय आहे? हे आपणच निर्माण केलंय. हे आपण स्वतःहून ती वाट निवडली आहे. याचं कारण आहे की अज्ञान. आणि याच्यामुळे आपल्याकडे ज्ञान नसल्यामुळे, म्हणजे जसं बघा ना तुम्ही, अनेक लोकांना रात्रीच्या अंधारात बाहेर पडल्यावरती भीती वाटते. आता का भीती वाटते? तर बाहेरचं काही सरळ दिसत नाहीये. अगदी स्वतःची सावली सुद्धा जर बाजूला अशी हललेली दिसली तरी त्याच्याबद्दल भीती तयार होती. याचं कारण काय? अज्ञान. कारण समोर आम्हाला प्रकाशात पाहण्याची जी सवय झाली आहे ती रात्रीच्या अंधारात पाहण्याची ताकद आमच्याकडे नाही. तसं जीवनामध्ये सत्य आणि असत्य या गोष्टीचं ज्ञानच माहित नाहीये. त्याच्यामुळे आमचं जीवन भरकटलेलं आहे आणि परिणामी या अज्ञानापोटी आमचं जीवन भयग्रस्त झालं आहे. आणि या भयामुळे आपण आपलं जीवन हे नकारात्मक शक्तीने प्रेरित केलं आहे, भंडार झालं आहे. आता अज्ञानच जर असेल तर तुमच्याकडे आत्मविश्वास कुठून असणार? तुमचं शरीर कमकुवत आहे, तुमचं वागणं चुकीच्या पद्धतीचं आहे, तुमचं जेवण, राहणं, खाणं, पिणं सगळं चुकीचं आहे. तिथे तुमच्याकडे आत्मविश्वास कसा असणार मला सांगा? आत्मविश्वास तुमच्याकडे अजिबात नसणार. असला तरी तो कमकुवत, कधी ढासळून पडेल याची तुम्हालाच खात्री नाही. म्हणजे आत्मविश्वास आहे, एखादा सांगता नाही मला विश्वास आहे पूर्ण, पण तो किती वेळासाठी? थोड्या वेळाने त्याचं मन दुसरं उत्तर देतो, नाही मी तसं म्हटलं होतं पण आता नाही. म्हणजे काय? अरे परिस्थितीप्रमाणे आणि वातावरणाप्रमाणे तुमचं मन बदलतं.
म्हणजे तुझ्याकडे आत्मविश्वासाचा अभाव आहे. तुझा स्वतःवरचा विश्वास नाहीये. याचं कारण आहे अंधकार. तुला त्या गोष्टीचं नसलेलं ज्ञान. तुझ्या चुकीच्या वागणुकीमुळेच हे सर्व निर्माण होत आहे. आणि म्हणूनच तुझं मन नकारात्मक आहे. हा जो काही तुम्ही अनुभव घेत आहात, हा जो काही स्वानुभव घेत आहात, याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यासाठी पुढच्या भागामध्ये आपण सविस्तर विचार करणार आहोत. मनाला सकारात्मक कसं बनवायचं आणि आपला अनुभव म्हणजे स्वानुभव कसा बदलायचा आहे. आणि याच अनुभवातून शिकणार आहात आत्मानुभव.